बाबांच्या प्रमुख शिष्य गाद्यापैकी ही एक महत्वपूर्ण शिष्य गादी त्यांना प्रदान करण्यात आली आणि असं कुठेतरी हा विद्याध्ययन झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी स्थायिक व्हायचा हा बाबांचा मानस आणि बाबा त्या विचाराने श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी 1994 साली आले आणि बाबांनी या ठिकाणी आज आपण या जागेवरती आहात या ठिकाणी बाबांनी आश्रम स्थापना केली आणि बाबांचा स्वभाव आपल्या जाळीचा देव येथील तथा मांडवा पंथातील सर्वच व्यक्तींना सूट आहे. कदाचित बाबांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की बाबा अभिमानी होते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्यांच्याकडे असणारा तो स्वभाव आपल्याला जाणवत असेल, परंतु मी तर म्हणेन तो बाबांचा स्वभावातील एक प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान असतो आणि त्या स्वाभिमानाशी महत्वाकांक्षी अशा विचार बाबांचं आपलं जीवन जगलेले आहेत आणि अशा श्री बाबांचा जन्म खऱ्या अर्थाने खंगाळे या परिवारामध्ये झालेला आहे. बाबांचे आई कमलाबाईचे खंगाळे अशा या खंगाळे परिवारामध्ये बाबांचा जन्म झाला आणि बाबांच्या सोबत या बाबांना एकूण 4 भाऊ आहेत. त्यापैकी उपस्थित असणारे श्रीमान सद्भक्त रमेश व्यंकटराव खंगाळे, श्रीमान सद्भक्त सुभाष व्यंकटराव खंगाळे आणि बाबाजी 3 नंबरच्या परिवारामध्ये कैवल्यवासी बाबाजी आणि 4 नंबरचे श्रीमान सद्भक्त प्रमोद व्यंकटराव खंगाळे आणि 5व्या नंबरच्या त्यांच्या भगिनी आहेत इंदुबाई यांचा भोपाळला सध्या वास्तव्य आहे. अशा या 4 भावंडांपैकी बाबाजींनी आपल्या पंथासाठी महत्वपूर्ण असं योगदान दिलं. नव्हे तर आपल्या जीवनाचं सार्थक करून बाबांनी संन्यास आश्रम स्वीकार केला आणि अनेकांच्या वेदाला बोधाला बाबा निमित्तकारक झाले. बाबांच्या सन्निधानामध्ये असणारा हा परिवार तपस्विनी आमच्या वैशालीताई यांचा संन्यास दीक्षा विधी याच शिक्षक जाळीचा देव या ठिकाणी पार पडला आणि बाबांची तब्येत ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता काही दिवसांचेच बाबा आपल्या सोबत आहेत असं सांगितल्यानंतर आमच्या आश्रमामध्ये अध्ययन करण्यासाठी बाबांचे जे सतशिष्य आहेत बंधूंनो, आम्ही आश्रमात असताना ज्यावेळेस गुरुची आज्ञा आली आणि गुरुची आज्ञा आल्यानंतर आम्ही लगेच संन्यास घेतो. तो खरा संन्यास. बऱ्याच वेळेस गुरुची इच्छा असते परंतु शिष्य म्हणतो अजून वय बाकी आहे, वेळ बाकी आहे, परंतु गुरुच्या आज्ञेला अनुषंगिक लगेचच कुठल्याही परिस्थितीमध्ये कसाही प्रसंग असेल हे विद्यार्थी म्हणजे यांच्यावरती जे संस्कार पाडले धर्माचे, जी यांच्यामध्ये संन्यासाविषयी असलेली जी जिज्ञासा असेल, अप्राप्ती असेल, ह्या सर्व गोष्टी बाबांनी या आपण अनुभवलेले आहेत की अगदी अल्प वेळेमध्ये या दोन्ही भगिनींनी संन्यास दीक्षाविधी आपला पार पाडला. असे महत्वपूर्ण विचार असतील, संस्कार असतील बाबांनी या परिवारामध्ये दिलेले. अशा या परिवारावरती दुःख झालं आणि ते दुःख आम्ही सर्वजण तथा माझा परिवार तथा आमचे श्री गुरुवर्य आचार्य श्री विश्वाचार्य बाबाजी तथा आचार्य श्री आमचे रविराज बाबा तथा संपूर्ण विराट वांदेशकर परिवाराच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि यानंतर या ठिकाणी आचार्य श्री आपापल्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतील. धन्यवाद.
ऐसी साइड को ये मान बाटी मरणा मारुनी विजयी व्हावे मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे दयाळा माझ्यावर ओझे। आज आपण सर्वच आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय रेवणलेवासी हरियास बाबाजी यांच्या दसव्या निमित्त आपण सर्वच आदरणीय संत महंत उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधनवंत तपस्विनी माता भगिनी आणि सश्रद्ध अंतर करणारे बाबांवर श्रद्धा असलेले सर्वच वासनिक बंधू भगिनी समस्त ग्रामस्थ पुजारी संत महंत बाबांच्या जीवनाचा जर आपण विचार केला बाबांचा स्वभाव संपूर्ण जाळीच्या देवाला माहीत होता। अगदी बालेदारपणा आणि कणखरपणा ठामपणा आणि निश्चयपणा जेव्हा जेव्हा कुठेतरी त्यांचा प्रसंग आला तो धर्मप्रसंगच पडत होता। नेहमी सल्ले द्यायचे अभ्यास करा मोठे व्हा त्यांच्या सदशिष्य असतील त्यांच्यासाठी कधी योगायोगाने वापरून पुस्तक असतील वह्या असतील कुठेतरी असा एक प्रसंग यायचा नेहमी आणि कुठेतरी ती घडवणूक आपल्या शिष्यांवर आणि धर्माच्या निमित्ताने तो प्रसंग येत होता। इथपर्यंत या 2-4-6 महिन्यापूर्वी दशक्रियेचा विषय निघाला असताना बाबांनी सांगितलं की दशक्रिया थोडीशी उशिराच चालू करायला पाहिजे। आमच्यावर ते संस्कार आहेत म्हणून म्हणे आहेत एक त्यांना तुम्ही नामकरण या ठिकाणी त्यांचं नाव उल्लेख करणार नाही त्यांनाही बोलवलं मलाही बोलवलं सध्या कोमळ म्हणे ते त्यांना थोडं समजून सांगा आणि अभ्यास करा आणि नंतरच या क्षेत्रात या असा कोणी सल्ला देणार नाही परंतु एक धर्माप्रती त्यांची ती आस्था होती। बाबांच्या स्वभावावरून नेहमी ते जाणवत होतं। काहींना असंही वाटत असेल की बाबांचा बाणेदारपणा कणखरपणा स्वाभिमानीपणा कोणी अभिमानीपणा म्हणेल परंतु व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात प्रत्येकाचा तो स्वभाव असतो माघार कुठे घ्यायची माघार कुठे नाही घ्यायची ह्याही गोष्टी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीत जाणवलं ते सांगायची अशी गोष्ट आहे म्हणून माझी या गोष्टीत माघार नाही आणि काही गोष्टी त्यांच्या त्या खऱ्याही वाटायच्या। बघा अदृष्टाचा संकेत असा असतो आदरणीय पूजनीय श्रद्धेय कैवल्यवासी पंत बाबाजी महानुभाव यांची आवर्जून आठवण आठवत की बाबांनाही फक्त डॉक्टरने 2 दिवस दिले होते आणि 2 दिवस दिले असताना अख्खा पंथ त्यांना भेटायला गेला। बाबांनाही कळेना असं झालं की एवढी मंडळी मला का भेटायला येते ही गोष्ट बाबांना माहीत नव्हती तेव्हा। तसंच आदरणीय पूजनीय श्रद्धेय हरिवास बाबांच्या जीवनातही तसंच घडलं की डॉक्टरनी त्यांना जी मुभा दिली होती सवलत दिली होती कमी दिवसांची दिली होती परंतु तेवढ्या कमी दिवसामध्ये त्यांच्या सदशिष्या कांचनताई आणि त्यांच्या 2 भगिनी अशा 3 दीक्षार्थी त्यांनी सांगितलं की तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल। डिसेंबरमध्ये कार्यक्रमाचं नियोजन होतं एक धर्मसंस्कार असतात म्हणून ते पुढे कुठेतरी चालतात म्हणून आदरणीय पूजनीय श्रद्धेय रणाईचा निवासी श्री मोठे बाबांच्या सान्निध्यामध्ये कैवल्य प्रतीक आश्रम आमच्या मोठ्या आश्रममध्ये आदरणीय संतांच्या बाबांच्या उपस्थितीमध्ये तो संन्यास दीक्षाविधी संपन्न झाला आणि काळ लोटत गेला होता। डॉक्टरच्या सांगण्यानुसार सुद्धा ते गणित थोडंसं पलटलं आणि काही काळ का असेना आदरणीय वैशालीताई असतील त्यांचे बाबांचे बंधू असतील आणि काही ग्रामस्थही सोबतच होते की त्यांनी सुद्धा बाबांना सहकार्य केलं बाबांची उमेद वाढवली बाबांचे ते दिवस वाढवले आणि शेवटपर्यंत त्यांच्याकडून जे धर्म होईल कर्म होईल त्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे घरच्यांनी बाबांचा कालावधी 2-2.5 महिने तरी वाढवला। काही का असेना परंतु एक सगळ्यात महत्वाचं अनुसरावी ईश्वराची खावणी त्या खावणीला त्यांनी शेवटी का होईना परंतु 3 दीक्षार्थी अनुसरण पदाला लावले हे बाबांचे धर्मकार्यच म्हणावं लागेल। शेवट या पलीकडे काही जगामध्ये गुंता आहे का बाबांच्या ह्या गोष्टी पाहता बाबा जाळीच्या देवातून गेले हे सर्वांना दुःख झालं आणि परिवाराला खास विशेष एक आधार होता बाबांचं स्वप्न होतं की आश्रमचं उद्घाटन पुनश्च व्हावं बांधकाम पूर्ण व्हावं परंतु प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे जशी अदृष्टाची इच्छा त्या इच्छेला आपणही मान्य करावं म्हणून संपूर्ण जो हरिवास बाबांचा परिवार आहे
त्या परिवाराच्या दुःखामध्ये आदरणीय बाबा तर सहभागी आहेतच, परंतु संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीने आदरणीय बाबांना प्रभू श्री चक्रधर कवंडपद देऊन हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि शब्द धन्यवाद. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी आणि सर्वांचे लाडके आमचे बंधू हरिराज बाबा बिडकर यांच्या या दसऱ्याच्या निमित्त एकत्र झालो. काही दिवसाआधी बाबांनी गेवराईला प्रलाप केला होता. मोठ्या बाबांची तब्येतीची विचारणा केली आणि माझ्यासोबत बोलले आणि नंतर मी म्हटलं बाबा मी आपल्या भेटीला येतो. काय मी त्यांच्या भेटीचा अडथळा जोडला आणि शेवटपर्यंत बाबांची भेट होऊ नाही शकली आणि आज श्री गुरुजींच्या आज्ञेनं मला या अशा प्रसंगाला इथे यावं लागलं. बाबांचा स्वभाव आताच सांगितला आणि खरंच मलाही त्याचा अनुभव आहे. या ठिकाणी जेव्हा अष्टाख्या आश्रमाचं आगमन झालं होतं तेव्हा त्या शोभायात्रेत बाबांसोबत सतत जवळपास मी अर्धा तास बोलत बोलत आपल्या या नगरीमध्ये फिरलो आणि बाबांनी तेव्हा त्यांच्या स्वभावाचा आपलेपणा मला दाखवला आणि तो पहिलाच प्रसंग होता. तर या ठिकाणी बाबांना अंतिम निरोप देण्यासाठी आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री मोठे बाबाजी गेवराई बाबांच्या वतीने व संपूर्ण गेवराई संस्थान चक्रपाणी परिवार आणि माझ्या समवेत आलेले आदरणीय श्रद्धेय बंधू जायराज बाबाजी बिडकर पाचोड या सर्वांच्या वतीने मी बाबाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दंड. अंतकालेचे मामेवर स्मरण मुक्त्वा कलेवर ये प्रयाती समद्भावम याती नाशत्र संशय. कैवल्यवासी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री हरिराज बाबाजी बिडकर यांच्या दसव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्वच आचार्य संत महंत आप्तेष्ट श्रोध नातेवाईक पुजारी मंडळी साधकांनी उठावं आणि भगवंताचं नामस्मरण करत करत त्या भगवंताला आठवण करावी. अशा या सात्विक वेळेमध्ये भगवान महाराज म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. खऱ्या अर्थानं अंतकाळी त्या भगवंताचं नामस्मरण करणं आणि ते नाम मुखामध्ये राहणं अतिशय कठीण आहे. कारण एकतर देहाला होणाऱ्या वेदना, आजारपणाने ग्रस्त झालेला हा देह आणि त्याच्यामध्ये त्या भगवंताचं नाम आठवणं हे या जीवाला शक्य होत नाही. परंतु जेव्हा बाबांची प्रकृती अस्वस्थ असताना बाबांकडे भेटण्यासाठी आलो, दवाखान्यातून आल्याच्या नंतर बाबांच्या जवळ आलो, तेव्हा बाबांच्या मुखामधून भगवंताच्या नामस्मरणाचे उच्चार बाहेर येत होते. आणि अशा या वेळेत सकाळच्या सात्विक वेळेमध्ये त्या भगवंताला आपला देह हा जीव त्यांनी समर्पित केला. तो संन्यास धर्मामध्ये अनुसरल्याच्या नंतर ज्या साधकाला तो ईश्वर हवा असतो त्या प्रातःकाळच्या वेळेमध्ये त्यांनी त्या देवाला असं केलं. असं व्यक्तिमत्व बाबांचं आहे. बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. खऱ्या अर्थानं धर्म जाण असणारे बाबाजी होते. माझ्यावरचा प्रसंग आहे. मंदिरामध्ये देव करत असताना मी दंडोत घातले, बाबा जवळ बसलेले होते आणि बाबांनी फक्त एक सूत्राचं विश्लेषण माझ्याजवळ केलं, जोगी मुलीला निका दिसे, एवढंच फक्त सूत्र बाबांनी माझ्याजवळ उच्चारलं आणि बाबांना म्हटलं बाबा ठीक आहे, मला त्याचा अर्थ समजून गेला आणि म्हटलं यानंतर परत तुम्हाला माझ्याकडून कोणती चूक दिसणार नाही. दंडवत केला आणि खऱ्या अर्थानं धर्माविषयी त्यांना अर्थ होती, जिज्ञासा होती की प्रत्येक साधकाने धर्म आचरला पाहिजे, धर्म त्याच्या प्रती जिवंत राहायला पाहिजे, धर्माविषयी त्याच्याविषयी स्नेह असलं पाहिजे, असं बाबांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या जीवनामध्ये व्यक्तिमत्वामध्ये ताठरपणा, रुबाबदारपणा हा होताच, परंतु तो ओलावा हा धर्माविषयी होता. स्वतःविषयी स्वाभिमान त्यांच्यामध्ये जागृत झाला असेल तर तो कुठेतरी काहीतरी समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा आणि जिथं त्यांचा तो प्रयत्न असफल झाला तिथून त्यांनी अलिप्तपणा स्वीकारला आणि एकांतवासाचं जीवन बाबांनी जगलं. असे बाबाजी सोडून गेले.
बाबांना या ठिकाणी मी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माझे गुरुवर्य कवीश्वर आमनाय म्हणत मठ निवासी आचार्य प्रभू श्री मोठे बाबाजी तसे समस्त मेकरकर परिवार व जाळीचाली या ठिकाणी समस्त मेकरकर आश्रमाच्या वतीनं बाबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दंडोत प्रणाम. आचार्य प्रवर पूजनीय महंत हरिदास बाबा यांच्या दसव्या निमित्ताने आपण सर्व जमलेले आहात. संत महंत आचार्यगण कृपा बाबा हे एकेकाळी म्हणजे ज्यावेळेस बदनापूरला आमचा मळ्यात मार्ग होता त्या ठिकाणी रघुनाथ पाटील जराड म्हणजे हे बदनापूर आता ज्या ठिकाणी आश्रमात तोरण असून मळ्यामध्ये राहत होता. विजुताई होत्या त्यांच्या पट्ट्या आणि आमच्या बायांच्या पट्ट्या जवळ आणि हे दोन्ही आम्ही समवयस्कर. त्यावेळेसपासून आमचं मित्रत्व स्वभाव त्यांचा पहिल्यापासून स्वामींच्या वचनाप्रमाणे कडक म्हणता येणार नाही. स्वामी म्हणले बाई सत्यार्थ प्रगट केली म्हणून ते नेहमी करता काही जरी झालं तर ते खरंच बोलायचे आणि माघार कधीच घेत नव्हते. हा एक त्यांचा स्वभाव होता. पण आजकाल असा प्रकार आहे खरं बोललं की सख्याईला राग येतो. त्याप्रमाणे बाबा नेहमी या इथे बिचारी वास्तव्य होतं त्यांचं. मी आलो की मित्र आणा त्यांनी उभ्या उभ्या आता मध्यंतरी एकदा आल्यानंतर मी त्यांना फुलले फुलाची पाकळी प्रेम होतं. आल्यानंतर मी काही वस्तू त्यांना दिल्या. मायला म्हणजे तू जर नाही आला ना मी फेकून देईन म्हणलं असतं. असा इतका स्वभाव. मी पुढं गेलेलो वापस आलो फोन केला लगेच. पोरांनी आणून दिलं घरामध्ये आणि पोरगं बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर मी कोणी दिलं सैंगराज बघा बरं थांब लगेच फोन लावला. मी रोडपर्यंत गेलो. तिथून मी वापस आलो. म्हणले नाही आता आपण गेलं तर तीच आमची दोघांची शेवटची भेट झाल्यासारखी झाली. त्यांच्याही मनात राहिलं असतं की साला सैंगराज भाऊ आला आणि डायरेक्ट निघून गेला मला न भेटता. अहो त्या माणसाने मला दिल्ली काय जम्मू काय काश्मीर काय सर्व ठिकाणं दाखवले. उरलं नाही तर साधं त्यांच्या घरी मला नेलं. आम्ही फिरस्तीक्रमाने गेलो. त्यांच्यात इथे बंधू आलेलेच आहेत. एक सर्व्हिसला होते एक भाजीपाल्याचं दुकान चालवत होते. त्या गाडगेनगरमध्ये आम्ही तिथे थांबलो आणि काय म्हणजे त्यांची ती हे पाहून प्रेम पाहून आजही मला असं वाटतं की बाबा मरायच्या अगोदर मला त्यांनी फोन केला. सहज मीच केला. म्हणलं काय चाललं बाबा. म्हणजे मी असा आजारी. बाई बोलल्या म्हणजे बाबा सिरियस होते. नगरला नेलं इकडं नेलं यवतमाळ त्या याला नेलं. म्हटलं बरं आता मी पण थोडासा हेच आहे म्हटलं पण तरी मी येतो भेटायला. पण जीव लय स्वार्थी आहे. मी नाशिकला निघून गेलो आणि तिकडं गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी मला समजलं की बाबा गेले. ते बी आमच्या पोराला ते मोबाईलवर समजलं. सांगण्याचं तात्पर्य असे बाबा होणं फार अवघड आहे. या त्यांच्या परिवाराला जे दुःख झालं त्यांच्या सर्व परिवारामध्ये मी बी सहभागी आहे. त्यांना परमेश्वराने शांती द्यावी. बाबांनाही द्यावी. प्रेमदान द्यावं. त्यांच्या परिवारांना परमेश्वराने सहायता करावी. एवढं बोलून मी माझ्या श्री दत्त मंदिर ट्रस्टीच्या वतीने मी जे श्रद्धांजली भावपूर्ण अर्पण करून सर्व अच्युत गोत्री यांना साधू संतांना दंडवत प्रणाम करतो. धन्यवाद. याच्यासाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावाला विसावा कृष्णेची या दावा. अशा या युक्तीप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री हरिदास बाबाजी बेडकर यांना आपण आज सर्वजण अखेरचा निरोप देण्याकरता या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं ही व्यक्ती याच्यासाठी केला होता हट्टास. म्हणजे हट्टास म्हणल्यानंतर जसं आपल्याला जन्म जगत असताना शेवटचाही दिवस आपल्याकडून चांगल्या प्रकारचा घडला पाहिजे. कारण की बाबा अनेक दिवस आजारी होते. दीर्घ आजाराने बाबांनी आपल्याला शेवटचा दिवस त्यांनी या ठिकाणी गोड केला असं म्हणायला काहीच हरकत नाही. अशी व्यक्तिमत्व प्रेमळ स्वभावाची व्यक्तिमत्व सर्वांना आवडणारी ही व्यक्तिमत्व आज आपल्यातून खऱ्या अर्थानं ती निघून गेलेली आहे. खूप मोठं आज जाळीचल्यावरती एक मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. अशा या व्यक्तीला शेवटचा दिवस
गोड व्हावा या युक्तीप्रमाणे आज आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहोत. खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर मम गुरुवर्य महंत श्री चिचोंडीकर बाबाजींच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे आमचा संपूर्ण चिचोंडीकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या ठिकाणी जे झालेले दुःख आहे, या ठिकाणी तपस्विन्या वैशालीताई असेल, यश असेल, सर्वच काही जो परिवार आहे त्यामध्ये खंगाळे परिवार असेल, सर्वांना या ठिकाणी दुःख झालेले आहे. ते दुःख पेलण्याची ताकद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी त्यांना देतील, त्यामध्ये काही शंका नाही. तरी मी या ठिकाणी बाबांना सर्वच परिवारांना जे झालेले दुःख आहे या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. दंडवत प्रणाम. परिवर्तन संसारे मृतकोवान गायके जातो येण नाथे जाती वसू. मनुष्य जन्माला आला की मनुष्यानं असं काहीतरी करावं की सर्वांना काढावं. खरं पाहता जीवनचरित्र लिहिण्याचे दोन प्रकार असतात. एक मनुष्य आपल्या लेखणीतून व्यक्त होत असतो आणि एक मनुष्य बाबांसारखं आपल्या स्वतःच्या आयुष्यातून व्यक्त होत असतो. बाबांची आठवण काढताना नेहमी आमचा कंठ जात होतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी बाबांना शिकवण दिली आहे. माझा पण बाबासोबत एक छोटासा प्रसंग आहे. मार्गात मीटिंग होती आणि मला दंडोत घालायची होती सर्वांना त्या मीटिंगची. मी आलो, गाडी थांबवली आणि उभ्यानं बाबाला सांगितलं की बाबा तुम्हाला मीटिंगला पोचायचं आहे. बाबाजींना त्यावेळेस खूप प्रेमानं मला जवळ बोलवलं आणि म्हटली बाळा की प्रत्येकाला दंडोत सांगताना तुझी नेहमी कंबर वाकली पाहिजे आणि प्रत्येकाला आदर द्यायला पाहिजे. खरं हा बाबांचा उपदेश मी नेहमी अंतःकरणामध्ये साठवून ठेवला. त्यानंतर बाबांचं आणि माझं कधी बोलणं झालं नाही. ते बाबांचं माझं शेवटचं बोलणं, त्यानंतर फक्त दंडोत होत होता. खऱ्या अर्थाने बाबाजींना श्रद्धांजली व्हावा एवढा तर काही मोठा नाही, पण हंसराज प्रतिष्ठानच्या वतीने व भवन आश्रम शिक्षण संस्था व कमळासो आश्रम जाळेसदेव या सर्वांच्या वतीने मी या सर्वांच्या वतीने बाबाजींना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ चले एक बांधे जात जंजीर. जो कोणी मनुष्य जीवात्मया भूतलावर आलेला आहे त्या प्रत्येक जीवात्म्याला आपला देह सोडून एका अनंताकडे प्रवास करावा लागतो. पण तो अनंत कोण आहे आपल्याला लक्षात येत नाही. आणि ज्याच्या लक्षात तो अनंत येतो मग मात्र आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ चले एक बांधे जात जंजीर. तो अनंत ज्याने ओळखला मग त्याला मात्र ते सिंहासन काही दूर नसतं. तसं तर ते भगवंताने आपल्याला दुर्लभ सांगितलेलं आहे. परंतु जे दुर्लभ आहे ती जीवात्मा आपल्या कर्माने आपल्या आचरणाने त्याला सुलभ करतो. आणि ते सुलभ झालेलं जे पद आहे ते ईश्वराच्या सांगण्यावर जोपर्यंत चालत नाही आपण तोपर्यंत ते आपल्याला प्राप्त होतं. कारण आपले साधारणतः त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुमचे अनंत जन्म गेले अनंत जन्म जाणार, फक्त एकच मागतात. त्यात एक जन्म दिला की मग तो त्या अनंताला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु तो दिलेला जो जन्म आहे लौकिक दृष्ट्या आपल्याला तो कठोर वाटतो. प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवलं की बाबाजींचं बोलणं स्वाभिमानी, करारी, बाणेदार. परंतु ज्यांचं प्रेम असतं त्यांना ते बाणेदारपणा, करारीपणा आपुलकीचा वाटतं. तसं बाबाजींचे मित्र त्यांनी सांगितलं की मला त्यांचा बाणेदारपणा, करारीपणा त्यामध्ये काही दूषण वाटलं नाही. म्हणजेच प्रेम जर असेल, आवडी जर असेल तर आपल्याला दोष देखील गुण वाटतात.
मग आपण जे अनंताकडे जाणार आहोत ती आपली माऊली आहे. आपल्या जीवाचे सर्व दोष तो गुण करून घेतो आणि त्याने एकदा आपले गुण करून घेतले की मग लौकिक दृष्ट्या कठोर वाटणारा माणूस देखील दुर्लभ असलेली ईश्वर भक्ती देखील सुलभ करून घेऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मतभेद असू शकतात. आणि जेव्हा आपल्याला दुःख होतं, स्वामींच्या सांगण्यानुसार जेव्हा आपल्याला दुःख होतं, आपण दुःखामध्ये बुडून जातो, त्याच वेळेला परमेश्वराला आनंद होतो. तो कुठला? कारण भगवंताने सांगितलं की आनंदे दुधुंब. त्यावेळेला एखादा जीवात्मा स्वतःच्या कर्तव्याने स्वतःच्या कर्माने त्या परमेश्वराच्या पदापर्यंत जाण्याची योग्यता प्राप्त करून घेतो, त्यावेळेला भगवंताला आनंद होतो. आपल्याला दुःख होतं, परंतु संन्यासाश्रमामध्ये जे दुःख आहे ते दुःख वेगळं आहे. ते दुःख असं आहे की आपली जी कूपकाठी आहे, आपलं जे रक्षण आहे ते आज आपल्यापासून निघून गेलेलं आहे. म्हणून त्याच्यानंतरचा येणारा जो परिवार असतो तो एका दृष्टीने, फक्त एका दृष्टीने पोरखा झालेला असतो की आपल्याला सांगणारं कोण नाही. जसं दादांनी सांगितलं, त्या दादांनी पण सांगितलं की मला प्रत्येक गोष्टीत त्यांनी काहीतरी एक संदेश दिलेला आहे. मेहकर दादांनी सांगितलं की मला त्यांनी एका सूत्रामध्ये संदेश दिला. त्यांनी सांगितलं की कंबर वाकवण्यामध्ये त्यांनी मला एक संदेश दिला. तर हे जे सांगणं असतं यापासून आपण पोरके होतो, अर्थात आपली कूपकाठी नाहीशी होते. मग ती कूपकाठीची जबाबदारी कोणावरती येऊन पडते. त्या अर्थाने आपल्याला ते दुःख होत असतं आणि ते दुःख होणं साहजिक आहे. ते जर दुःख झालं नाही तर मग तुम्ही संन्यस्तच नाही. म्हणून संन्यस्त जीवनामध्ये आपली कूपकाठी नाहीशी झाली म्हणून आपण ते दुःख करावं. अन्यथा आपल्या या ज्ञान मार्गामध्ये दुःख हे नसतंच. कारण इथे दुःख आहे तर तिथे आनंदाच्या दुदुंबी वाजतात. म्हणून आपण दुःख करायचं नसतं. फक्त आपण परमेश्वराला काय मागायचं की ती जी कूपकाठी आहे त्या कूपकाठीचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य मला प्राप्त व्हावं. त्यांच्या कूपकाठीप्रमाणे आम्ही देखील कुणाची तरी कूपकाठी व्हावं. परमपूजनीय बाबाजींचा जो जीवन प्रवास होता तो सर्वांनी विदित केला, आपण सर्वांना सांगितला. माझ्यापेक्षा ते बऱ्याच वर्षांनी मोठे होते, परंतु मला कधी त्यांनी एका शब्दाने दुखवलं नाही. मी माझी स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो की मला मित्रवत त्यांनी सदा सर्व काळ सन्मानाने बोलवलं, सन्मानाने वागवलं. जसं एका दादांनी बोलले की कुठं काय बोलायला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. तर तसा त्यांचा एक दृष्टिकोन असावा. तर आपल्याला जे दुःख झालेलं आहे ते प्रभू श्री चक्रधर सर्व परिवाराला सांभाळण्याचं सामर्थ्य देव आणि निश्चितपणे त्यांच्या कर्तव्याने त्यांच्या कर्माने त्यांनी प्रभू श्री चक्रधरांचं पद गाठलं असं नसल गाठलं तर पुढील जन्मात पूर्णत्वास जाईल, त्याबद्दल आपण शंका करू नये. सांगायचं तात्पर्य हे होतं की मी सातारला गेलो होतो, बाबाजीचा फोन आला की मला भेटून जा एकदा. पण माझं जसं बाबाजी म्हटलं की माझं त्यांची भेट व्हायचा योग नसेल तसा माझे त्यांचा भेट होण्याचा शेवटचा योग नसेल. इकडनं न जाता मी तिकडनं म्हटलं येऊ सातारवर, म्हणून पहिले सातारला गेलो. पुण्याला पोहोचायच्या आधीच फोन आला, व्हॉट्सअपवर कळलं की बाबाजींचं देह गेलं. वाईट वाटलं. वाईट याकरताच वाटलं की एक साधक परमेश्वराच्या मार्गावर पांथस्थ झालेला आहे. हा आनंद पण झाला आणि वाईट या वाटलं की आता एका परिवाराची कूपकाठी नाहीशी झालेली आहे. त्यांना सांगणारं, त्यांना प्रबोधन करणारं एक व्यक्तिमत्व या जगामधून निघून गेलं. या अर्थाने दुःख पण झालं. तर ते दुःख सहन करण्याची प्रभू श्री चक्रधर त्यांना सामर्थ्य देव. त्यांची कूपकाठी सदैव प्रभू श्री चक्रधरा त्यांना प्रदान करो अशी मी अभिलाषा व्यक्त करतो. आणि संपूर्ण बिडकर परिवाराच्या वतीने आणि महानुभाव आश्रम श्री पंचकृष्ण ज्ञान चिंतनाश्रम अमरावती बायपास रोड यांच्या वतीने मी आदरांजली व्यक्त करतो. तसं म्हणतात की घरातले व्यक्ती तर आज श्रद्धांजली वाहत नाही, परंतु एक भावना असते. ती भावना जोपर्यंत आपण व्यक्त करत नाही तोपर्यंत ती आतमध्ये अडकून राहते. म्हणून ही भावना मोकळी करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद. कबीरा हम पैदा हुए, लोग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि लोग रोए हम हंसे. आदरणीय श्रद्धेय कैवली निवासी
बाबाजींना अखेरचा निरोप देण्यासाठी आचार्यगण, संत महंत, तपस्वी, पुजारी मंडळ आणि आप्तेष्ट 2 महिन्यापूर्वी अनुसरणाचा हा विधी की नसतेने आयुष्य बोलावीचे कनवा, हे स्वामींच्या उक्तीप्रमाणे एक नसतेने आयुष्य राहावीचे कनवा. आणि साधकाला आपलं कुल संबंधाचं जे ध्येय आहे सेपून पाडण्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे की अनुसरल्या ते निरोध पद्धती. पण जे शाब्दिक जे निरोध आहे, अप्रोक्षाचे जे त्रास आहे, जो परमेश्वर या ठिकाणी शब्द ज्ञानामध्ये ते नासून घेतात. आणि हा निर्णय आता स्वामीच भट्टोबासाला म्हणतात की अनुसरल्या ते निरोध पद्धती. जे शारीर मानसिक जे निरोध आहे, जे अप्रोक्षाचे जे निरोध आहे, कष्ट जे आहे ते शब्द ज्ञानामध्ये परमेश्वराने त्यांच्याकडून जे आहे करून घेतला. आणि परमार्गाची जी सेवा आहे, शेवटी जे आहे प्रेमाचा जो उपाय आहे, हे काय साने कवनी ठाई असं जे 2 जीव 3 जीव परमेश्वराच्या मार्गाला त्यांनी लावले. म्हणजे हे धर्म कार्य एक त्यांची जी गुरुची परंपरा आणि गुरुनी जो उपदेश दिला आणि त्या ब्रह्मविद्येच्या खुद खावणी परमेश्वराच्या त्या पात्रतेला ते उतरले. आणि त्यांचा जो सकाळचा जो प्रहर आहे, ईश्वर चिंतन करत आहे, सकाळचा जो पहिला प्रहर आहे, त्या ईश्वर मूर्त एक विसावा, अशा वेळेस स्वामी या जीवाचं चिंतन करतात. आणि परमेश्वराचं बाबा उठून बसलेले नामस्मरण चालू आहे. आणि नामस्मरण सकाळी 3 वाजता उठायचे. आणि नामस्मरण करता करता त्यांचं 3:30 वाजता परमेश्वराच्या कुल संबंधाला बाबा गेले. बंधूंनो, की धर्म कार्य बघताना बरंच त्यांनी इथं मठाची स्थापना केली, परिवार वाढवला. आणि धर्म कार्य करताना या ठिकाणी गावामध्ये बरेच लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा जो स्वभाव होता, परखडा असा स्वभाव होता, कोणाचं वाईट चिंतन करत नव्हते ते. आणि धर्माचं कार्य आहे, त्यांना त्या गोष्टी ज्या पंथाच्या तत्वज्ञानामध्ये बसतात त्यांनी ते मांडलेले आहे. आणि असं केलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता. बंधूंनो, जी धर्माची जी पकड होती, तत्वज्ञानाची पकड होती, ही त्यांची कैवल्यवासी बदनापूरचे मोठी बाबा यांच्या सन्निधानी ते होते. त्यांचं अनुसरण त्या ठिकाणी बाबांच्या सन्निधानी घडलं. बंधूंनो, असे बाबांनी एक हिरे तयार केलेले बदनापूरच्या शाखेमध्ये, जे पंथामध्ये बाबांनी जे महत्वाचं कार्य त्या ठिकाणी अनेक पंथांना आज जे आहे मोठ्या पदावर जे आहे बाबांची अधिकरण आहे आज मोठ्या बाबांची. त्याप्रमाणे बाबाजी होते, त्यांनी धर्म कार्य करून ईश्वराचा कुल संबंध प्राप्त केला. बंधूंनो, माझ्या वतीने संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीने बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेले आहे ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना तो प्रदान करो, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गानाच्या शरी, काही जाऊन बनसती प्रभुपदी पापा सदा वाढते. एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारी. फुलासारखं जीवन आहे, आपल्या साधनेनं स्वर्गापर्यंत धाव घेणं, देवतेच्या फळापर्यंत जाणं, तीच तपश्चर्या अजून वाढवून देवाच्या चरणापर्यंत जाणं आणि जीवनाचं निर्माल्य करून प्रेतास शृंगारण्याप्रमाणे हे जीवन वाया घालवणं. या जीवनाच्या अशा विविध टप्प्यामध्ये आपण जगत असतो. जन्माला आल्यानंतर मृत्यू, याला आज आदरणीय पूजनीय श्रद्धेय कैवल्यवासी बाबा काही अपवाद नाही. जाणं येणं हे प्रत्येकाच्या वाटेला आहे. कर्तृत्ववान जगणं ही माणसाची खरी शिदोरी असते. गेल्या पाठी त्याचं किती गुणगान होतं, त्याच्या गुणाला अनुलक्षून किती लोकांना प्रेरणा मिळू शकते, हे खरं त्याच्या जीवनाचं साध्य असतं.
आदरणीय पूजनीय कैवल्यवासी बाबाजी स्वभाव परखड आहे, रागीट आहे, तामसी स्वभावाचे होते. त्यांना बोलताना कधी कधी एखाद्या वेळेस समोरच्या वरती रागावून जाण्याचा त्यांचा एक सहज स्वभाव होता. परंतु कबीराच्या उक्तीप्रमाणे त्यांना बोलत असताना त्यांच्या मनातला जो अंतर्भाव आहे तो वेगळा आहे. कबीर सांगतात की एका गुरुमध्ये असलेले जे काही 2 गुण आहेत त्या गुणाशी एक अनुलक्षून समजा त्यांचा संबंध हरिव्यास बाबांशी लावायचा ठरवला तर नक्कीच निश्चितपणे तो जोडू शकतो की गुरु कुंभार शिष्य कुंभ है, गडगड काळे खोट, अंतर हात सहार है, बाहर मारे चोट. एखादा कुंभार आहे, मडकं घडवताना आतमध्ये एक पाण्याने भिजवलेला प्रेमाचा हात तो आतून लावतो आहे आणि वरून जोर जोराने थापटी मारून त्या मडक्याला आकार देतो आहे. इथे त्यांनी त्यांचा परिवार निश्चितपणे घडवला. अभिमान होता त्यांना. तपस्विनी विजूताई असेल, कांचनताई असेल, परमार्गामध्ये अन्वीच्या आश्रमामध्ये त्यांना विद्याभ्यासनासाठी ठेवलं. आणि कधी काळी भेट झाल्यानंतर मुकुंदराज काय सांगावं, पोरगी अशी सुंदर बोलली, अंतःकरण भरून यायचं. मी लावलेले रोपटे आज खूप अर्थानं त्यांना खत पाणी घालून जेव्हा ते डोक्याच्या बरोबरीचे झालेत, खूप छानपणाने बोलू शकतात. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, आता फक्त काही शेंडा पोचायचा होता. हत्ती निघाला आणि शेपूट अटकल्यासारखी गोष्ट राहिली. त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्यांना जे काही कार्य करायचं होतं ते अधुरं राहिलं. परंतु त्यांनी त्यांच्या या अल्प आयुष्यामध्ये खूप काही कार्य केलं. त्यांच्या स्वभावाचा जर एक गुणधर्म बाजूला केला तर निखळ नितळ चारित्र्य संपन्न असं त्यांचं जीवन होतं. त्यांनी त्यांच्या साधनेनं ईश्वर निश्चितच प्राप्त केला असेल यात कुठली शंका नाही. फक्त त्यांच्या जाण्यामुळे परिवार जो काही नागवला आहे, परिवारानं जे काही गमावलं आहे, ती उणीव परिवार कदापिही कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून भरून काढू शकणार नाही. कारण निमित्ताचं देह गेल्या, झाडाबुडीला अनुसरले जे नागवतात, जे हरवतात, जी प्रसन्नता गमावतात, जे शुभचिंतन गमावतात, ते इतर कोणी गमवत नसतं. या ठिकाणी तपस्विनी वैशालीताई असतील, विजूताई, धर्मकुमार यश असेल, हा संपूर्ण जो परिवार आहे, या परिवारावरती आज खऱ्या अर्थानं आभाळ कोसळलेला आहे. त्यांची जी बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे रूपकाठी गेलेली आहे. साधनदाता श्री चक्रधर महाराज गुरु गेल्या पाठी या परमार्गाचं रक्षण निश्चितपणे करणार आहेत. त्यांचा धर्म वृद्धिंगत करणार आहेत. या ठिकाणी आदरणीय पूजनीय श्रद्धेय कैवल्यवासी हरिव्यास बाबाजी गडकर बाबाजींना या ठिकाणी माझ्या गुरुमाऊली आदरणीय तपस्विनी कमलाक्का चिचुंडीकर, श्री प्रभू सेवाश्रम संचालक, माझा संपूर्ण कल्याणकर परिवार तथा चिचुंडीकर परिवार आश्रमस्थ परिवाराच्या वतीने आदरणीय पूजनीय बाबाजींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. दंडवत प्रणाम. जातस्य ध्रुवं ध्रुवं जन्म तस्य तस्माद प्रदेहार्थेना तुम सोचित मनसे. आज आपण सर्वजण या ठिकाणी कैवल्यवासी बाबांना हा अखेरचा निरोप देण्याकरता एकत्रित झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं धर्माची धनधरता पाहत असताना आज सत्यार्थानं धर्माची उपकाठी सांगण्याची गरज आहे. आणि ती सांगणारी व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपल्यातून जातं त्यावेळेस मनाला वाईट वाटतं. कारण धर्म रक्षण्याकरता या उपकाठींची, या सत्यार्थ व्यक्तिमत्वांची, या स्वभावांच्या माणसांची खऱ्या अर्थाने गरज. मग आमच्या मालहेसा असतील, मालहेसाने सुद्धा बऱ्याच वेळेला केसराज व्यासांना असेल, दामोदर पंडितांना असेल, अगदी त्या प्रेमाने, त्या संस्कारानं दताळून खऱ्या अर्थानं धर्माचं संरक्षण करण्याकरता सांगितलं असेल. बाबांच्या बाबतीत तर म्हणताना मला तर केसराज व्यासांची स्मृती आठवते की पंक्तीमध्ये बसत असताना एका अनुसरणाकडून थोडीशी आगळीक झाली, चूक झाली आणि केसराज व्यासाने सुद्धा त्याच शब्दामध्ये सांगितलं, हिमोट ऐसे दोन करता तर अधिकान अनुसरस. म्हणजे खऱ्या अर्थानं लहाना मोठ्याची प्राणी
बसण्या उठण्याचं ज्ञान आणि धर्माचरण करत असताना धर्माचरणामध्ये आपल्या निमित्ताधिकांना आपल्या गुरुश्रोतांना देणारा जो आदर आहे, हा आदर अनुसरणाचा जरी पुरुष असेल, अनुसरलेला पुरुष असेल तरी त्यांनी तो कसा असावा, पण ही बसवूट सांगणार खऱ्या अर्थाने एक उपकातीच बाबाजी आमच्याकडे गेले आणि ते दुःख नक्कीच मनाला बसत राहणार आहे. कारण आज प्रत्येक गोष्ट ही मुलावाजून बोलल्या जात असते, तिला झाकून पाकून बोलल्या जात असतं, परंतु कणखरतेनं सत्यार्थानं ती कधी शिकवल्या जात नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिकवणं गरजेचं आहे. बाबांच्या पाठीमागं असलेला हा संपूर्ण खंगाळे परिवार, त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू रमेश भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, छोटे बंधू प्रमोद भाऊ असतील आणि भोपाळ येथील असलेला त्यांच्या भगिनीचा परिवार असलेला सर्वच परिवार आज ज्या दुःखाला वळवतो आहे. कारण त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने या धर्माचं बीजारोपण करून हा धर्म प्रकाश रूपानं, कारण बाबांचं नाव हे प्रकाश होतं आणि म्हणून या प्रकाश रूपानं त्यांच्यातला जो एक धर्म तेवत होता, तो धर्म आज बाबांच्या रूपानं आज खऱ्या अर्थानं संपुष्टात आलेला आहे. आणि म्हणून बाबांच्या पाठीमागे असलेला हा बाबांचा सर्वच ब्रह्मरात्रीचा परिवार, खंगाळे परिवार आज ज्या दुःखाच्या झळा वळवतो आहे, त्या शब्दातीत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बाबांनी जी 94 साली केलेली मठाची स्थापना आहे आणि या स्थापनेतून या ठिकाणी असलेल्या आमच्या तपस्विनी वैशाली ते असतील, तपस्विनी नुकतंच 1-2 महिन्यापूर्वी बाबांच्या आज्ञेवरती इथं बाबांना भेटण्याकरता आल्या आणि बाबांनी सांगितलं विजय दीक्षा घ्यायची आहे. आणि त्याच क्षणाला समोर ठरलेला कार्यक्रम असताना सुद्धा माझ्या श्री गुरूंची इच्छा आहे, माझ्या निमित्ताधिकाची इच्छा आहे आणि म्हणूनच मला आत्ताच्या वेळेला कसं असेल त्या पद्धतीने अनुसरणाची जी शिदोरी बाबा देत आहेत ती घ्यायची आहे. आणि म्हणूनच या दोघीजणी तपस्विनी कांचनताई, विजूताई या दोन्हींनी, आमची ललिता या ताई असेल, या मुलींनी एका शब्दात बाबांच्या सोबत शब्द दिला आणि त्या परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करून टाकलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबांनी केलेली या परिवारावरती संस्कार लावलेला जिव्हाळा आणि धर्मरूप सेवा बाबांकडून जी घडली, त्यातून हा वाढलेला संपूर्ण परिवार आज या संपूर्ण परिवारावरच्या हा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे दुःख सहन करण्याचे साधनदाते परमेश्वर श्री चक्रधर महाराजांनी त्यांना शक्ती देव, साधनदाता श्री चक्रधर महाराजांनी त्यांना या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने या धडा कमीत कमी पोहोचून बाबांच्या असलेल्या अजून काही जी स्वप्न होती, जी आकांक्षा होती, हा मठ पूर्णत्वात जावा, या मठाचं अजूनही नावलौकिक व्हावं. धर्मकुमार चिरंजीव यश हा सुद्धा आज अण्णांकडे धर्माभ्यास करतो आहे आणि म्हणून त्या रूपानं बाबांनी लावलेलं हे सर्वच रोपटं खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जावं हीच आज साधनदात्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी बाबांना गुरुवर्य आचार्य प्रवर श्री वयोवृत्त ज्ञानोत्तर केशवाश्रम संचालक बाबाजींच्या वतीनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच संत महंत ग्रामस्थ श्रीक्षेत्र जाळीचा लोक या सर्वच आचार्यगणांच्या वतीनं, ज्यामध्ये प्रामुख्यानं परमपूज्य आचार्य प्रवर मठ आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर श्री उत्कृष्ट बाबाजी असतील, परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर मंत्र श्री अविराज बाबाजी, परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर मंत्र श्री पंडित बाबाजी, परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर मंत्र श्री केलेले बाबाजी, परमपूज्य परमादरणीय महंत श्री प्रभाकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय महंत श्री पाटोदकर बाबाजी आणि नुकतंच ज्यांचे आगमन झालं असे परमपूज्य परमादरणीय महंत श्री जायराज बाबाजी, परमपूज्य महंत श्री चक्रपाणी बाबाजी, शंकराज बाबाजी, प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या. महंत श्री देवराज बाबाजी भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर पूजनीय श्री दत्तराज शास्त्रीजी दर्यापूरकर उपस्थित सर्वच संत महंत आचार्यगणांच्या वतीनं या ठिकाणी बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण ग्रामस्थ पुजारी बांधवांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी आपण एक मौन श्रद्धांजली देऊया. तदनंतर या ठिकाणी दशक्रिया विधी संपन्न होईल. उचिताची व्यवस्था सुद्धा पूजनीय श्री हरिराज बाबाजी महाराज यांच्या आश्रमामध्ये उचित भोजनाची व्यवस्था आहे आणि म्हणून दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न